आणि आम्ही म्हणतो उद्याचा महाराष्ट्र आम्हाला सक्षम करायचा आहे, उद्याचा भारत आम्हाला सक्षम करायचा आहे. अरे आमच्या गर्भातून जन्माला येणार बाळच सक्षम नाहीये तर उद्याचा महाराष्ट्र आम्ही कसा सक्षम करणार? आमच्यातली आई अजून जागी नाहीये म्हणून आमच्या या मुलींचा लग्नाच्या बोहल्याच्या बाजारावरती लिलाव मांडला जातो. हुंडा देणं आणि घेणं कायद्यानं गुन्हा असून सुद्धा हुंडा दिला जातो. बाजारात गेल्यावर कोथंबीरीच्या जुड्या घेताना जसा भाव करतो तसा भाव लग्नाच्या बाजारामध्ये होतो. ही महाराष्ट्राची सामाजिक विदारक परिस्थिती. आणि मी ठरवताना घरातल्यांना सांगितलं पाटावर बसायचा कार्यक्रम नाही, आपण काही भाजी मंडई नाही, कुणी यायचं आणि पाटावर बसा मुलींना बघायचा कार्यक्रम. कुणी काढली प्रथा? कशा करता? मुलांना बसवा पाटावर. आज ही समाजामध्ये 16 सोमवार 15 गुरुवार 14 रविवार करण्यासाठी आमच्या महिला भगिनी वेळ घालवतात. नुकतंच काहीतरी झालं असेल आता. त्याच्यासाठी नाही सावित्रीबाईंनी शिकवलं, याच्यासाठी शिकवलं की तुम्ही बाबासाहेबांनी दिलेलं संविधान वाचा, घटना वाचा, अधिकार वाचा. तुमच्या 16 सोमवारमध्ये कायद्याचा अभ्यास आहे? तुमच्यावर अत्याचार झाला तर कोणता गुन्हा नोंद होतो याची माहिती आहे? पतीने त्रास दिला तर कुठे तक्रार करायची हे तुमच्या गुरुवारच्या पोत्या पुराणामध्ये आहे? हे माझ्या बाबासाहेबांच्या संविधानामध्ये. आता मला त्या आईला सांगावंसं वाटतं की त्या सासरी जाणाऱ्या मुलीच्या मानेवरती इतकं विचारांचं संस्काराचं पागोडं देण्यापेक्षा त्या मुलीला सांग, समोरचा माणूस तुझ्याशी ज्या संयमाने सन्मानाने वागतो त्याच्यापेक्षा जास्त तू त्याच्याबरोबर सन्मानाने वाग. पण एकदा का समोरच्याने आरे म्हणलं की त्याला कार्य करायला शिक. आपण एकत्र शाळेत चाललोय, कुठल्या मुलीची छेडछाड होत असेल तर मला काय करायचं त्याचं म्हणून बाजूला जाऊ नका, तिच्याबरोबरीने ताकदीने उभा राहा. ठामपणे समोरच्याला जाब विचारा, पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवा आणि जमलंच तर एकत्र सगळ्यांनी तिथं येऊन त्याला ठोका. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बालविवाह होतात. तुम्हाला सगळ्यांना एक मोठी बहीण म्हणून मला आवर्जून सांगायचंय, तुम्ही शिक्षण घेताय, प्रतिभाताई पाटलांच्या शाळेमध्ये शिकताय आणि या शाळेमधून शिक्षण घेत असताना, ज्या शाळेने भारताला पहिली राष्ट्रपती दिली त्या शाळेमधून शिक्षण घेत असताना तुम्ही देखील तुमच्या पालकांना ठणकावून सांगा, माझं शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय मी स्वतःच्या पायावर उभी राहिल्याशिवाय लग्न करणार नाही. कारण ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात बालविवाह होतात. 15व्या 16व्या वर्षी बालविवाह होतो. 16व्या वर्षी नको असलेलं बाळंतपण लादलं जातं. त्या मुलीच्या शरीराची वाढ झालेली नसते, मनाची वाढ झालेली नसते, तिच्या गर्भाशयाची वाढ झालेली नसते आणि त्या गर्भाशयामध्ये नवीन जीव वाढत असतो. बाळंतपण होताना एकतर माता मृत्यू होतो किंवा बाल मृत्यू होतो. आणि जरी ते बाळ जन्माला आलं तर ते अशक्त जन्माला येतं. आणि आम्ही म्हणतो उद्याचा महाराष्ट्र आम्हाला सक्षम करायचा आहे, उद्याचा भारत आम्हाला सक्षम करायचा आहे. अरे आमच्या गर्भातून जन्माला येणार बाळच सक्षम नाहीये तर उद्याचा महाराष्ट्र आम्ही कसा सक्षम करणार? पण यासाठी आमच्यातली आई जागी झाली पाहिजे, माझ्यातली आई जागी झाली पाहिजे. आमच्या महिला भगिनी इथं बसले, मी काल देखील सांगितलं, आमच्यातली आई अजून जागी नाहीये म्हणून आमच्या या मुलींचा लग्नाच्या बोहल्याच्या बाजारावरती लिलाव मांडला जातो. हुंडा देणं आणि घेणं कायद्यानं गुन्हा असून सुद्धा हुंडा दिला जातो. बाजारात गेल्यावर कोथंबीरीच्या जुड्या घेताना जसा भाव करतो तसा भाव लग्नाच्या बाजारामध्ये होतो. ही महाराष्ट्राची सामाजिक विदारक परिस्थिती. रंग थोडा सावळा असेल तर लाखाचा रेट वाढतो, उंची थोडी कमी असेल तर अजून लाख रुपये द्यावे लागतात. ठणकावून सांगा घरात, माझ्या दिसण्यावर जाऊ नका, माझ्या कर्तृत्वावरती जा. कर्तृत्व माझं श्रेष्ठ असेल, कर्तृत्व माझं मोठं असेल आणि स्वतः ठरवून कुटुंबाला सांगा जो कोणी हुंडा घेणार नाही त्याच्याबरोबर मी लग्न कर. मी स्वतः माझं उदाहरण देते. 1 रुपया दिलेला नाही हुंड्यात, नारळ आणि आम्ही एवढंच चाकणकरांकडे आलोय. आणि मी ठरवताना घरातल्यांना सांगितलं पाटावर बसायचा कार्यक्रम नाही, आपण काही भाजी मंडई नाही, कुणी यायचं आणि पाटावर बसा मुलींना बघायचा कार्यक्रम. कुणी काढली प्रथा? कशा करता? मुलांना बसवा पाटावर, आम्ही बघायला येतो. मुलगा काय करतो, त्याला कोणती व्यसन आहे, त्याचे मित्र कोणते, किती गुन्हेगारी त्याच्यावर नोंद आहेत, ब्लड टेस्ट करा, त्याची बॅकग्राऊंड चेक करा, त्याचं कुंडली बघण्यापेक्षा ब्लडचे रिपोर्ट बघा. हा विचारण्याचा अधिकार तुम्हाला दिलाय बाबासाहेबांनी, घटना दिली आहे, संविधान दिलंय. माझ्या सावित्रीमाईंनी 250 वर्षापूर्वी
पुण्यातल्या भिडेवाड्यामध्ये 1848मध्ये पहिली मुलींची शाळा सुरू केली. का तर पुढे जाऊन माझ्या जिजाऊ सावित्रीच्या लेकी बाबासाहेबांचं संविधान वाचतील म्हणून तिने अंगा खांद्यावर शेणामातीचे गोळे झेलले. एक लुगडं बरोबर घेऊन जायचे, त्यावेळेस त्याला लुगडं म्हणायचे. घरातून निघाली ही माऊली की शाळेत जाईपर्यंत पूर्ण शेणानी चिखलानी घाणीनी भरलेली असायची. शाळेत गेली की तोंड धुवायची, साडी बदलायची, मुलींना शिकवायची. परत शाळेतून घरी येईपर्यंत पूर्ण चिखलानी भरलेली असायची. इतकी समाज कंटक तिच्यावरती चिखलफेक करायची, शिवाय शाप द्यायचे. डगमगली नाही. हो, मी माझ्या 4 मुली असेल तरी शिकवलं. फातिमा बी शेख यांना बरोबर घेऊन तिने मुलींना शिकवलं. कशासाठी शिकवलं? कशासाठी एवढं सगळं तिने केलं? आज ही समाजामध्ये 16 सोमवार, 15 गुरुवार, 14 रविवार करण्यासाठी आमच्या महिला भगिनी वेळ घालवतात. नुकतंच काहीतरी झालं असेल आता. त्याच्यासाठी नाही सावित्रीबाईंनी शिकवलं, याच्यासाठी शिकवलं की तुम्ही बाबासाहेबांनी दिलेलं संविधान वाचा, घटना वाचा, अधिकार वाचा. कोणाच्या भावना मला दुखवायच्या नाहीयेत, पण तरी सुद्धा तुमच्या 16 सोमवारमध्ये कायद्याचा अभ्यास आहे? तुमच्यावर अत्याचार झाला तर कोणता गुन्हा नोंद होतो याची माहिती आहे? पतीने त्रास दिला तर कुठे तक्रार करायची हे तुमच्या गुरुवारच्या पोत्या पुराणामध्ये आहे? हे माझ्या बाबासाहेबांच्या संविधानामध्ये. संविधानाने तुम्हाला घटना अधिकार दिलाय आणि प्रश्न विचारण्याचा अधिकार जो जगामध्ये कुठे नाही तो भारतामध्ये बाबासाहेबांनी दिलाय की तुम्ही प्रश्न विचारू शकता, जाब विचारू शकता, तुमचा हक्क मागू शकता, अधिकार मागू शकता. आणि म्हणून तुम्हाला मला सांगायचं आवर्जून, हे शिक्षण घेत असताना स्वतःच्या पायावर उभे राहा. आई सासरी जाणाऱ्या मुलीला 10 वेळा सांगते, तू सासरी गेली की सगळ्यांचं ऐक. कोणी काही बोललं तर मान खाली घालून ऐकून घे. किती त्रास दिला तरी सहन कर, कारण की तू आता त्या घरात गेली आहे तर शेवटचा अंतविधी तुझा त्याच घरातून निघणार आहे. बरोबर ना? दररोज आमच्याकडे इतक्या हुंडाबळीच्या केसेस येतात. आता मला त्या आईला सांगावंसं वाटतं की त्या सासरी जाणाऱ्या मुलीच्या मानेवरती इतकं विचारांचं, संस्काराचं पागोडं देण्यापेक्षा त्या मुलीला सांग, समोरचा माणूस तुझ्याशी ज्या संयमाने सन्मानाने वागतो त्याच्यापेक्षा जास्त तू त्याच्याबरोबर सन्मानाने वाग. पण एकदा का समोरच्याने आरे म्हणलं की त्याला कार्य करायला शिक. हाडा मांसाचा माणूस किड्या मुंग्यांसारखा जाळला जातो. इतक्या सुशिक्षित महिला, इतक्या सुशिक्षित नवीन लग्न झालेल्या मुली, माहेरवरून गाडी पाहिजे, माहेरवरून फ्लॅटसाठी पैसे पाहिजे म्हणून तगादा लावणारे सासरचे लोक पैसे आणले नाही म्हणून जाळून टाकतात. ही 4 आणे 8 आण्याची किंमत आहे का आमची? किती किंमत आहे? जगण्याचा अधिकार आहे आम्हाला समाजामध्ये. आणि एका रात्रीत ही गोष्ट घडत नाही. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त दोषी असतो. आम्ही अन्याय सहन करत आलो, त्याचं एक दिवस रूपांतर त्या पेटवण्यामध्ये जातं. सहजासहजी पेटवलं जातं. ही समाजाची मानसिकता बदलायची असेल तर तुमच्या मधल्या मातृत्व जागं झालं पाहिजे. प्रतिकार करता आला पाहिजे. जे चुकीचं आहे तिथं ठामपणे विरोध करता आलं पाहिजे. जिथं बरोबर आहे तिथं सगळ्यांनी एकत्र येऊन समर्थन करता आलं पाहिजे. आपण एकत्र शाळेत चाललोय, कुठल्या मुलीची छेडछाड होत असेल तर मला काय करायचं त्याचं म्हणून बाजूला जाऊ नका. तिच्या बरोबरीने ताकदीने उभा राहा. ठामपणे समोरच्याला जाब विचारा, पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवा आणि जमलंच तर एकत्र सगळ्यांनी तिथं येऊन त्याला ठोका. रस्त्यावर आम्ही तुमच्या बरोबर आहे. कुणाची हिंमत होणार नाही परत वाईट नजरेने तुमच्याकडे पाहिजे. काल मी चोपडामध्ये गेले होते. एका 5-5.5 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. कुठून येतात ही नराधम? हा माणसांचा कळप आहे. या माणसांच्या कळपामध्ये ही हिंस्र श्वापद वावरतात कशी? आणि त्यांचा नायनाट करायचा असेल तर आपल्या सगळ्यांना एकत्र आलं पाहिजे, एकत्र काम केलं पाहिजे, पेटून उठलं पाहिजे, अन्यायाचा प्रतिकार करता आला पाहिजे. आणि याच्यासाठी सावित्रीबाईंनी शिकवण दिली, हातात लेखणी दिली, वाचायला शिकवलं, लिहायला शिकवलं. पण काय वाचायचं आणि काय लिहायचं हे माझ्या बाबासाहेबांनी तुम्हाला शिकवलं. नागरिकशास्त्राची पुस्तकं आम्ही वाचतो, पण सुजाण नागरिक व्हावं असं आम्हाला कधी वाटत नाही. ते होता आलं पाहिजे.